नवरात्र उत्सव मंडळाची सन 2025-26 उत्सवाचा कार्यकारिणी व बाबतची चर्चा उपस्थित महिलांमध्ये होऊन त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. अध्यक्ष नीलम पोळ, उपाध्यक्ष राधा पोळ, खजिनदार अमृता पोळ. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आज सगळी कामं वगैरे आवरलेली आहेत, थोडासा आरामही झालेला आहे आणि आत्ता वाजले आहे 3. आत्ता मी निघाले आहे खानापूरला. म्हणजे असंच प्रथमेशने घराचं काम चालू केलं, मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर थोड्याशा भिंती बांधून झालेल्या आहेत आणि एक म्हटलं फेरफटका मारून यावं म्हणून मग आता निघाली आहे खानापूरला. आणि तिथून आल्यानंतर मग बघूया, जर जमलंच तर मग बाजारात जाईन. आज शनिवार, भुईंचा बाजार, आणि जर लेट झालं तर मग बहुतेक कॅन्सल करेन. तर चला, निघते आहे खानापूरला. माहेरी जायचं म्हटलं की एक थोडीशी वेगळीच एक्साइटमेंट असते आणि एक वेगळाच हुरूप असतो. आणि म्हणजे गेली की असं लगातार जाते आणि नाही म्हणजे मग अगदी 4-4, 5-5 महिने म्हटलं तरी मला जायला मिळत नाही. माहेर अगदी जवळ आहे, अगदी म्हणजे एक 2 ते 3 किलोमीटरच अंतर असेल. 3 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथून आतमध्ये म्हणजे 4 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजे स्टॉपपासून. तर तरी पण जायला होत नाही असं. तर या कामानिमित्ताने का होईना पण म्हणजे जायला मिळतं आहे. तर चला, जाऊन येते खानापूरला आणि बघूयात काम कुठपर्यंत बांधकाम झालेलं आहे आणि ते लगेचच मग म्हणजे बघून रिटर्न येईल. काय खातोय? आवडली का? तुझा छान आहे ना. दीदीला नाही तसा भेटला तरी आता. अयो, काय लावलंय वे मग? होय, काय करतेस? बाबू आणायला गेला असेल ना, तिला आणायला गेला असेल ना. आज शनिवार, लवकर सुटली शाळा आहे ना. कापले आवाली खाला. चला, गरमागरम वडापाव खायला चला. तो चोराला भारी लागतो. कुठून आणले रे? किरवे. वाईवरून आणले ते, वाईवरून. डिश आण ना, डिश दे ना. बिन तिकटाचा त्याला ठेव. सांडते बघ ते सगळं. आजीला दे. आजी खा वडापाव. वडापाव खा. असं बसते खाली. कसा लागतोय ग? चांगला लागतोय. ए, तुम्ही या. शिवांश, का रे? अयो, कशानं आला आता? बिस्किट खाल्लं, मोन चिप्स खाल्लं. कुठे? अयो काय नाही दुखत. चल, वडापाव खा. बिना चटणीचा आणलाय तुला. चल बाबा, चल. खाल्ल्यावर राहतं मग नाही दुखत. कुठं बसतंय जाऊन? ये चल, पूनम ये. अरे खाली बसा, खाली बसा, खाली बसा. ये खाली, चल. दादू, दादू, दादू. गरम पाणी तिथं बसून प्यायचं. तेवढा पितो सगळं एक ग्लास. फुकून प्यायचं. दोन्ही हाताने धर, नीट बस. पहिला सोड. भाजल. खाली येतोस का? खाली येतोस का? खाली बसतोस का? तो इकडे बघतोय आणि करायची. चला, गरम गरम वडापाव पार्टी आहे.
प्रथमेशने आणि पूनमने आत्ता येताना वडापाव घेऊन आलेले आहेत आणि मस्त असं आता इथे वडापाववर ताव मारायचा चालू आहे. मुलींनी सुरुवात केले, मम्मीने पण सुरुवात केली. मम्मीने तुम्हाला सांगितलंय वडापाव कसा लागतोय ते. आता चला आम्ही सगळे खातो आणि आम्ही पण सांगतो कसा लागतोय ते. पूनम ये. आम्ही निघालो आहोत घराकडे. बांधकाम चालू आहे तिकडे. आणि महत्त्वाचं सांगायचं असं की आपल्या घराचं कामसुद्धा प्रथमेशनेच केलेलं आहे आणि तेच कामगार आता आपल्या घरावर जे होते बांधकामाला तेच कामगार आता इथे सुद्धा आहेत. आणि आता बघूयात ते आपल्याला ओळखतात का, म्हणजे मला ओळखतात का बघूयात आणि काय म्हणतात बघूयात. चला निघाले आहे घराकडे. हे नानू. तर तुम्ही परवा इथे बघितलेला अलीकडच्या साईडला विटांचा ढीग होता. आता तो पूर्ण वर घेतलेला आहे बांधकाम चालू केल्यामुळे आणि आता पलीकडे नवीन टाकलेले आहेत. तर बघा, अरे वा, भरपूर काम म्हणजे हे झालं. त्या दिवशी आपण आलेलो तेव्हा फक्त खालची एकच लाईन झालेली आणि कामगारही नव्हते. आता आपल्याला कामगारही बघायला मिळणार आहेत आणि कामही. काय चाललंय शिवांश? शिवांश काय करतोय? हळूहळू पडशील. मध्ये मध्ये आली बाई ती इकडची चौकट, ती मागची. ती वाटते मध्ये पण ते तिथंच आहे ना, भिंतीतून करून गेली ना, कोपरा मोकळाच आहे ना. ती तशी दिसणार नाही कारण ही चौकट इकडे आहे ना, ते इटा रचून ठेवलं तिथे. हां त्यामुळे समोरची ती भिंतच दिसणार आहे. बरोबर आहे. तिथं नाही किचन कलाईचं, भरपूर आले की वर. ते उभं आहे तिकडे एक जिला करू ना, हात मिळेल ना, तू सुका रहेगा तो जिला करणे. हे असं का म्हणजे हे केलं? काय हे क्रॅक क्रॅक हे का? स्वराताई खाओ, स्वराताई. कर चालू मोटर मारवायचं पाणी. भारी भारी. तिथं बटन चालू करायचं. भरपूर हो लागत त्याचं. खाली मोठा आहे ना, त्याचं अर्धा अर्ध केलं की झालं. आली जमते का ग वर यायला? येते नाही येत. इथंच बस आपली सावलीत. होय ना. सावलीत बस. चला आता आली आहे घरी आणि खूप छान वाटलं. बांधकामाला सुरुवात झाली आणि बऱ्यापैकी म्हणजे अर्ध्या अर्ध्या भिंती तर झालेल्याच आहेत आणि आत्ता एवढ्या 2 दिवसात होऊन जाईल. आत्ता मी घरी आले आणि पुन्हा घरी आल्यानंतर त्याने मला तो वाईला गेला होता, प्रथमेश आणि पूनम दोघेही चौकट बघण्यासाठी. तर चौकटीचा फोटोही पाठवला, म्हणजे चौकटही बुक झालेली आहे. तर सोमवारी त्यांचा प्लॅन आहे घटस्थापने दिवशी चौकट पूजन करून म्हणजे चौकट उभी करायची अशा पद्धतीने. तर तेही छान पद्धतीत होऊन जाईल आणि भारी म्हणजे एकदम हे झालेलं आहे. मस्त वाटलं म्हणजे. आणि त्यात छानशी छोटीशी वडापाव पार्टी पण झाली. आणि जे कामगार आपल्या या घरावर, आपलं जे हे घर आहे ना, हे सुद्धा प्रथमेशनेच काम केलेलं आहे. आणि वरच्या मोठ्या जाऊबाईंच्या घराचं सुद्धा प्रथमेशनेच काम केलेलं आहे. जे कामगार आपल्या या घरावर होते, आपलं घर आपण 19मध्ये कंप्लीट झालेलं आहे. 20मध्ये आपण राहायला आलो लॉकडाऊनमध्येच. तर त्यावेळेस आपलं हे काम झालेलं आहे आपल्या घराचं. तेव्हा जे कामगार होते ना, त्यातली 2 कामगार तिथे होते म्हणजे प्रथमेशच्या घरावर बांधकामासाठी. आणि म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे होते त्यावेळेस मी त्यांना चहा बिस्किट वगैरे असं द्यायची. त्याच्यामुळे ती लोकं म्हणजे प्रथमेशला म्हणे की अरे आपकी दीदी तो हमें चाय देती थी, चाय के साथ बिस्किट भी देती थी, मतलब दोनों टाइम देती थी, सुबह भी और शाम को 4 बजे, 4 साढ़े 4 बजे. तो आपके यहाँ भी चाहिए, आपका तो खुद का काम है.
म्हणजे अगदी ती भांडून ती लोक म्हणजे त्याच्याशी हे करतात. तर प्रथमेश मला म्हणे तू लाड केलेला आत्ता मला तो हे करावा लागतो आहे. तर म्हटलं असं दे रे चल, म्हणजे तेवढंच, म्हणजे काही का होईना म्हणजे त्या लोकांनी आपलं नाव काढलं आणि म्हणजे एवढ्या वर्षानंतरसुद्धा त्यांना म्हणजे त्याची आठवण आहे की दीदी आपल्याला देत होती, म्हणजे चहा बिस्किट वगैरे देत होती अशा पद्धतीत. तर तेवढं जरी त्यांनी हे केलं तरी माझ्यासाठी खूप आहे ते. आणि भारी वाटलं मला म्हणजे ते असं ते ज्यावेळेस म्हणजे ते बोलले असं प्रथमेशला, त्यावेळेस ऐकून मला खरंच खूप छान वाटलं. आणि अशा पद्धतीने मग आता त्याचं काम चालू आहे आणि आपलंही आता सारखं म्हणजे ये जा राहील. मी तुम्हाला जसं जसं काम पुढे 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 होईल त्या पद्धतीने मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आता महत्त्वाचं म्हणजे आता नवरात्री आलेले आहेत आणि नवरात्री सोमवारी म्हणजे परवाच घटस्थापना आहे. देवी बसतात आणि आपल्या इथे सुद्धा देवी असते. तर उद्या मला जायचं आहे, म्हणजे 2 देवींचं ज्वेलरी करायची आहे. तर त्यासाठी जायचं आहे. आणि आत्ताच मगाशी दादांचा फोन येऊन गेला आणि दादांनी सांगितलं की म्हणजे या म्हणून. तर म्हटलं नक्कीच येईन. आणि आपल्याही देवीची ज्वेलरी करायची आहे थोडीशी आणि दुसऱ्या मंडळाचे आहेत त्यांचे करायचे आहे. तर त्यासाठी उद्या जायचंच आहे आपल्याला, ते उद्या नक्कीच पाहायला मिळेल. अजून एक महत्त्वाचं म्हणजे कालच मी म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपला चॅनल मॉनिटाईज झाला आणि त्या संदर्भात खूप सारे लाईक्स पण येत आहेत आणि कमेंट्ससुद्धा येतात. तर कमेंट्ससुद्धा खूप छान येत आहेत, म्हणजे खूप भारी वाटतं असं, म्हणजे कमेंट्स ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपल्याला त्याला रिप्लाय करायला. आणि सगळे खूप कौतुक करतात आणि अभिनंदनही करतात. आणि खरं तर म्हणजे हे जे अभिनंदन आहे, हे जे कौतुक आहे त्याला पात्र तुम्ही सगळे आहात, कारण तुमच्यामुळे आपला हा चॅनल इथपर्यंत आलेला आहे आणि तुम्ही छान प्रतिसाद देता आणि खूप छान म्हणजे वाटतं. तर त्यामुळे आपण इथपर्यंत येऊ शकलो आणि नक्कीच पुढेसुद्धा जाणार आहोत. आणि आपली फॅमिली आपल्याला अजून वाढवायची आहे. तर नक्कीच आपल्या व्हिडिओजला लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट्स करत जा. आणि तुम्हाला जरी कुठल्या गोष्टींची काही म्हणजे माहिती हवी असेल किंवा माझं जरी काही चुकलं तरी तुम्ही मला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगू शकता आणि मी ते तुमच्यापर्यंत नक्कीच म्हणजे कवर करण्याचा प्रयत्न करेन. तर चला आता फ्रेश होते आणि मग पुन्हा गप्पा मारूयात नंतर. चला तर निघाली आहे मीटिंगला. आपल्या नवरात्रोत्सवाची मीटिंग आहे आणि ही दुसरी मीटिंग आहे. परवा तर देवी बसणार आहे आणि पहिली मीटिंग झाली पण खूप घाई गडबडीत असल्यामुळे मला तो व्हिडिओ घेता आला नाही. तर आजच्या मीटिंगमध्ये बघूयात काय काय ठरतं आहे. साड्यांचं वगैरे तर झालेलंच आहे, बाकीचं अजून जे राहिलेलं आहे तर ते आता बघूयात आपण काय होतं आहे ते. तर नक्कीच मी तुमच्यासोबत तो पूर्ण व्हिडिओ शेअर करणार आहे. तर चला निघते आहे नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या मीटिंगसाठी. नाही, मी तुला नेणार नाही. काय? कुठे यायचंय तुला? कुठे यायचंय सांग? कुठे? माझ्यासोबत येतेस? जाते मी. बाय बाय. लबाड मागे लागले बघा कशी. नवरात्र उत्सव मंडळाची सन 2025-26 उत्सवाचा कार्यकारिणी व बाबतची चर्चा उपस्थित महिलांमध्ये होऊन त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. अध्यक्ष नीलम पोळ, उपाध्यक्ष राधा पोळ, खजिनदार अमृता पोळ. वर्गणी नवरात्र उत्सव वर्गणीबाबत सर्वानुमते 500 रुपये ठरविण्यात आली. प्रतिष्ठापना मानकरी वैशाली संदीप पोळ, होमाचे मानकरी प्रिया सुजित पोळ. मंगळवार 23/9/25 लाल छाया पोळ, बुधवार निळा स्वाती पोळ, गुरुवार पिवळा स्नेहल शिंदे, शुक्रवार हिरवा पूनम पोळ, शनिवार राखाडी कविता पोळ, रविवार नारंगी नीलम पोळ, सोमवार गुलाबी संगीता पोळ, मंगळवार अष्टमीचा जांभळा आशा पांबरे, बुधवार मोरपंखी अमृता पोळ. साडी सोडवण्यासाठी सर्वानुमते 51 रुपये ठरविण्यात आले. होम करण्याबाबत होम अष्टमीला करण्याबाबत चर्चा करण्यात आली. होमाचे मानकरी नाही ठरविलं नाही आहे छायापूर. 2 तारखेला दसरा आहे ना. चर्चा करण्यासाठी उपस्थित असलेल्या महिला त्यांच्या सह्या घेतल्या. हे महाप्रसादाचं पण
मीटिंग इथे झालेली आहे आणि सर्व महिला निघालो आहोत मस्तपैकी स्वप्नपूर्तीवर चहा प्यायला. चला सगळ्यांनी चहा प्यायला. कोणी दिसत नाही, सगळ्यांची तोंड पुढे आहेत. सगळ्यांना चहाची घाई झालेली आहे. चहा नवशक्तीची गँग बसले बघा बघा. सगळे चहा प्यायला आलेत मस्तपैकी स्वप्नपूर्तीला. आम्ही पेतोय, तुम्ही पण या. रात्रीचे 11:30 वाजलेत आणि मीटिंग झाल्यानंतर सगळ्यांनी ठरवलं मस्त चहा प्यायला यायचं, म्हणून सगळे आता आलो आहोत चहा घेण्यासाठी. किती जणी आहोत तरी? किती जणी आहोत? 17. आणि सगळे 17 आणि ती दोघं, ते दोघं धरून 17 लोक आलं. 17 म्हणजे खतरा नाही खतरा काय नाही, आपल्याला खतरा कधी नसतो. चला या मस्त चहा प्यायला. मस्त सगळ्यांनी चहा घेतलेला आहे आणि इथे चहाची पार्टी चालू आहे. तुम्ही ते बघू शकता, छान सगळ्या अशा बसलेल्या आहेत. आणि चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला या. मंडळी सगळे चहा प्यायला या. परत कधी यायचं? तर आता चहा पिऊन आलो आहोत आणि आता 12 वाजून गेले, त्याच्यामुळे विशेष यायला सुरुवात झालेली आहे. कारण हॅपी बर्थडे. चहा घेतला आणि पुन्हा आता कॅडबरी खाऊन पुन्हा तोंड गोड करायचं आहे, कारण वाढदिवस चालू झाला त्याच्यामुळे मग शुभेच्छांची पण सुरुवात झालेली आहे. तर आज वाढदिवस म्हणजे आज 21 तारीख चालू झाली, म्हणून आज वाढदिवसानिमित्त सगळ्यांच्या शुभेच्छा यायला सुरुवात झालेली आहे. कॉल, मेसेजेस, व्हॉट्सअप, स्टोरीज, इन्स्टा वगैरे आणि समोर असे, त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये थोडंसं बिझी. तर मी आता थोडंसंच बोलते, व्हिडिओ इथेच थांबवते आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, हसत राहा, खेळत राहा, खात राहा, फिरत राहा, अशीच मजा करत राहा. बाय.